संचार साथी आता सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र याच ॲपवरून सध्या केंद्र सरकार काहीसं बॅकफूटवर गेलं आहे. हे ॲप पेगासिस सारखं काम करत असल्याचा आरोप करत विरोधक आक्रमक झालेत. त्यामुळे मंगळवारी केंद्र सरकारला सौम्य भूमिका घ्यावी लागली. त्यानंतर हे ॲप सक्तीचं नाही असा खुलासा दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना करावा लागला. संचार साथी ॲप प्रत्येक मोबाईल उत्पादकांनी इनबिल्ट देण्याचे निर्देश दूरसंचार मंत्रालयानं दिले आहे. हे ॲप बंधनकारक केल्यामुळे सरकारचा हेतू शुद्ध नसून त्यांना सर्वांच्या मोबाईलमध्ये हेरगिरी करण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यापूर्वी इस्रायलकडून पेगासिस सॉफ्टवेअर विकत घेऊन सरकारनं हेच केलं होतं, असा पुनरुच्चार संचार साथी ॲपच्या निमित्तानं विरोधकांनी केला आहे. तर जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. संचार साथी ॲप म्हणजे पेगासिस स्पायवेअर प्रोग्रामचाच भाग असून प्रत्येकावर लक्ष ठेवण्याचा प्रकार, अशी टीका विरोधकांनी केली आहे. यावरून संसदेत आणि संसदेच्या प्रांगणातही विरोधकांनी मंगळवारी केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं. यावरून एक पाऊल मागे घेतल्याने सरकारनं याबाबत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. चोरी आणि डिजिटल फसवणूक यापासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी हा ॲप तयार केल्याचं दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना वारंवार सांगावं लागतं. हल्ली डिजिटल फ्रॉडच्या होणाऱ्या घटना लक्षात घेऊन हा ॲप सर्वांना उपलब्ध करून देणं ही केंद्र सरकारची जबाबदारी असल्याचं दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यसभेत काँग्रेसच्या रेणुका चौधरी यांनी शून्य प्रहारमध्ये या ॲपच्या शक्तीचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला, पण सभापती CP राधाकृष्णन यांनी चौधरी यांना परवानगी दिली नाही. मात्र काहीही झालं तर संचार साथी ॲपवरून विरोधक मागे हटायला तयार नाहीत, एवढं तर खरं. विशेष म्हणजे संचार साथी ॲप प्रत्येक मोबाईलवर देणं आणि तो अनइन्स्टॉल करण्याचा पर्याय असणार नाही. शिवाय जुन्या मोबाईल फोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर संचार साथी ॲप आपोआप उपलब्ध व्हायला हवा, असे आदेश दूरसंचार मंत्रालयाने काढले आहेत. यासाठी मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांना 3 महिन्यांची म्हणजेच 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या आदेशाला ॲपल, सॅमसंग, शाओमी आदी मोबाईल कंपन्यांनीही विरोध केल्याची चर्चा आहे. या प्रकरणी या कंपन्या सरकारशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. मात्र विरोधकांच्या आरोपानंतर संचार साथी ॲपचा वापर सक्तीचा नसल्याचं स्पष्टीकरण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिलं आहे. एवढंच नाही तर या ॲपचा वापर सर्वांच्या फायद्याचा असल्यामुळे त्याचं स्वागत सर्वांनी करायला हवं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आता मुळातच संचार साथी ॲपची तुलना वारंवार पेगासिसशी केली जात असल्याने पेगासिस काय आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर इस्रायलची कंपनी NSO ग्रुपने पेगासिस हे स्पाय सॉफ्टवेअर विकसित करून ते बेमालूनपणे मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल केलं. यातून हेरगिरी करता येते असा गंभीर आरोप 2022 मध्ये करण्यात आला होता. या आरोपामुळे भारतात मोठी खळबळ उडाली होती. विरोधकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारनं हे ॲप इस्रायलकडून विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला. यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना त्यावेळी लक्ष करण्यात आलं होतं. आता ही संचार साथी ॲपच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष करण्याचा नवा प्रयोग होत असल्याची टीका विरोधक करत आहेत. संचार साथी हा पेगासिसचाच प्रकार असून राजकीय विरोधक तसेच प्रत्येक भारतीयावर हेरगिरी केली जाऊ शकते, अशी भीती विरोधक बोलून दाखवत आहेत. काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी पेगासिस हे प्लस प्लस असून बिग ब्रदर आमचे फोन आणि जवळजवळ आमचे संपूर्ण खासगी जीवन ताब्यात घेईल, अशी खुसफुस टीका सरकारवर करत आहेत. यावरून काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वड्रा या देखील भडकल्या. ही सरकारची हुकुमशाही असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्येक भारतीयाला गोपनीयतेचा अधिकार आहे. प्रत्येकाला एकमेकांना आप्तस्विकीयांना मेसेज पाठवण्याचा अधिकार आहे. मात्र मोदी सरकारनं लोकांना विश्वासात न घेता संचार साथी ॲप मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल करण्याचे आदेश मोबाईल उत्पादक कंपन्यांना दिले आहेत. तर लोक त्यांच्या मित्रांशी काय बोलतात याची सरकारला माहिती घ्यायची आहे का? तर तसं झाल्यास लोकशाही नष्ट होऊन अन्यायाला खतपाणी घातले जाईल, अशी तीव्र टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. तसंच नागरिकांच्या हक्कावर नियंत्रण मिळवणे, त्यांच्यावर पाळत ठेवणे आणि स्कॅनिंग करणे हे भाजपच्या जुलमी राजवटीचं वैशिष्ट्य असल्याचाही आरोप खरगे यांनी केला आहे. सरकारवर हेरगिरीचा आरोप सुरू झाल्याने सरकारची बाजू मांडण्यासाठी भाजपचे खासदार आणि प्रवक्ते संबित पात्राही सरसावले आहेत. भारतीय नागरिकांचे मोबाईल फोन अधिक सुरक्षित करणे या संचार साथी ॲपचा मुख्य उद्देश असल्याचा दावा करत या ॲपच्या माध्यमातून फसवणुकीला ब्रेक लावण्याचाही हेतू असल्याचा दावा संबित पात्रा यांनी केला आहे. एवढंच नाही तर संचार साथी ॲप कोणाचाही मेसेज वाचू शकत नाही, तसेच फोन कॉल ऐकू शकत नाही आणि
कोणाचीही वैयक्तिक माहिती ताब्यात घेऊ शकत नाही असा दावाही पात्रा यांनी केलाय. तर संचार साथी ॲप वापरणं सक्तीचं नाही. ज्यांना ॲप वापरायचं नसेल त्यासाठी नोंदणी करू नका. मात्र फसवणूक रोखण्यासाठी ॲप असल्याचा खुलासा केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलाय. आता सरकारच्या खुलाशानंतर विरोधक आरोपांची तलवार मॅन करणार की आरोपांची धार वाढवून सरकारवर टीकेचा प्रहार करणार हे लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.